नमस्कार, मी अभिजित देशमुख. आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत. तर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड ODI सिरीज चालू आहे. या सिरीजकडं चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. होय, चॅम्पियन्स ट्रॉफी होतीये, तीही अगदी 8 वर्षांनंतर. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी काही दिवसापूर्वीच भारतीय संघाची निवड झाली. संघ कागदावर मजबूत आहेच, पण चिंता आहे एका गोष्टीची. भारताचे जयवीरू असणाऱ्या विराट आणि रोहित यांच्या फॉर्मची. होय, त्यांचा फॉर्म सध्या चिंताजनक आहे, पण प्लेअर क्वालिटी आहेत. कधीही पलटी मारू शकतात, कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतात. तीच अपेक्षा सर्व भारतीय फॅन्सला त्यांच्याकडून यंदाही आहे. रोहित, गिल, कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल या सर्वांमुळे बॅटिंग लाईनअप तर आपली मजबूत आहेच. सोबत ऑलराऊंडरची एक फळीच आपण घेऊन जातोय. होय, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर सर्व ऑलराऊंडर्स एकदम परफेक्ट आहेत. बॉलिंगमध्ये तर विचारायलाच नको. बॉलिंगमध्ये तर मी स्वतःही I am only believe on Jesse bhai because game changer player is only one guy is Jasprit Bumrah. होय, सगळी भिस्त आपली बुमरावर आहे. बुमराची फिटनेस ही एक चिंतेची बाब आहे. त्यावर अजून कुठलाही अपडेट नसला तरी आपण सर्वांनी देवाकडे प्रार्थना करणं हेच एकमेव उपाय आहे. बुमरा लवकर बरा हो रे बाबा. का म्हणतोय माहितीये मी असं? कारण मागील काही दिवसात बुमरा एकटा अख्ख्या टीम इंडियाला कॅरी करतोय, असंच काहीसं चित्र आहे. नेहमीप्रमाणे आपला संघ कागदावर एकदम स्ट्रॉंग आहे. हो, कागदावर खूप स्ट्रॉंग संघ आहे, पण आपला संघ माती कुठं खातो माहितीये? सेमीफायनल किंवा फायनल. तर तुम्हाला काय वाटतं, यंदा जिंकेल भारत चॅम्पियन्स ट्रॉफी की परत एकदा सेमीफायनल किंवा फायनलला हरेल? काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.